ऍसिडिटी, अपचन, छातीशी व पोटाशी जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, वारंवार तोंड येणे, दिवसातून 3-4 वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे, गॅसेस, करपट ढेकर येणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, भगंदर, पित्ताशयातील खडा व मूतखडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती. आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. सोन्या, चांगली कांजी कट बर का कपड्याला माझ्या. हा, आम्हाला शपथविधीला जायचंय परवा. हो बाळू, कांजी केली आणि कांजी वरम केली तरी तू गटारात लोळणार आणि कपडे खराब होणार. अरे हाय ते तू वापरत जा की. अरे बाह्य अंगाने बाळासाहेब मळकासण्या अंतरंग महत्वाचे. अंतरंग मग कशाला अंतरंग पण बाह्यगुण पण काय वाईट आहेत का? बाह्यगुण तर चालू चालूच माणूस एखाद्याला फसवणार. बाह्य गुण हा गुणच घालत्यात. कसं आहे माहितीये का तंटामुक्ते, कसं आहे माहितीये का, माणूस कधी चूक करतो माहितीये का, आपण पहिल्यांदा नीटनेटके घातलेली नसती त्यामुळे माणूस चूक करतो. लय गुणाचं बाळ आहे. चालू चालू ते एखाद्याच्यात वाट पेटवणार. बरं, एक शिलाई मशीन मिळली नाही म्हणून आत्मदहन करायची काय गरज होती ना? जीवाचं बरं वाईट झालं असतं, कुटुंब उघडे आलं असतं. आणि तुम्हाला कुठं काय बोललो बाबा? मी तुम्हाला काय बोललो का दोघांना सुद्धा? शिलाई मशीनवर ना माझ्या लक्षात आलं सुभाषराव, तू केला उद्योग आत्मदहनाचा, गुडघ्या एवढ्या पाण्यात गेला. अरे मेला असतं तरी परवडलं असतं. अरे देश वाचवायसाठी लाखो देशभक्तांनी देहाचं बलिदान दिलं, प्राण्याची आहुती दिली, आणि गावातला भ्रष्टाचार थांबायसाठी बाया मेला म्हणून काय फरक पडतो? अरे बाळ्या, तुझ्यामुळे आमदार मला नाही तसलं बोललं. आम्ही मशीन जमा केल्या. अरे तू आम्हाला म्हणायचं होतं, आम्ही तुला दिले असते ना. तू सामाजिक काम करायला गेलता काय? गुडघ्या एवढ्या पाण्यात बसला आणि शहाणपणा कर. तू तर बोलूच नको भ्रष्टाचारी पोडाऱ्या. अरे तुझ्या घरी जायता जाना गणेशच्या बायकोच्या नाव मशीन, तुझ्या बायकोच्या नाव मशीन, आणि आता परत शेवायचं मशीन मिळावं म्हणून अर्ज केला. 50 बाळ्या खुर्चीच मोडेन देव बाप्पा, शपथ सांगतो तुला. डोक्यात जाऊ नको माझ्या. अरे तुझ्यासाठी किती केलं आणि परत मला भ्रष्टाचार म्हणतो. मारू का सुभाषराव? मशीन घेतानाच कळायला पाहिजे होतं तुम्हाला. आणि तुम्हाला कळायला पाहिजे नव्हतं का तुम्हाला? त्यामुळे तुम्ही म्हणला चांगला असतो लाभ म्हणून. अरे मला मारचिलोय तो. मग मला मारचिलोय. येड्यासारखं कशाला करत असतो? मला मारचिलोय. मग कर ना. नमस्कार. येड्यागत कर. बरं झालं तुम्ही तिघं इथं भेटलाव. सोन्या दादा, बोला. भरलं का आपलं लाईट बिल? कालच भरलंय की. कसं काय आलाय परत आज तुम्ही मागायला सकाळ सकाळ? भरलं काय? ऑनलाईनच भरलंय की. बावळा दे काय वायर मी तुम्ही. अहो सांगा, अंगावर नका येऊ. वायरमॅन, दुनिया एवढी फास्ट झाली. ऑनलाईनच्या जमान्यामध्ये पोरं माग कशी राहत्याल? चेक करत जा आणि मग येत जा. एखादं बोललं काही तर आम्ही जबाबदार नाही. अहो मला विचारावं लागतं. वायरमॅन, हा, आमच्या गावाचा तुम्हाला अजून अंदाज नाही. जपून थोडं ऐका आता. बरं, अंदाज येऊ अगर नाही येऊ, तुमचा अंदाज काय ती सांगा मला. तुम्ही कधी भरणार लाईट बिल? बायकोकडे आमचं सगळे व्यवहार असतात, कधीच तिनं भरला असेल. बायकोचा बैल आहे. बायकोला विचारून सगळं. बाळासाहेब, ऐकून माणूस घेतोय म्हणून काय पण बोलताय. तुमचं झालं ठीक आहे. तुमच्यामुळे हे मला काही नाही ते बोलतोय. बिल चेक करा. बिल चेक करा. माणूस इशा ड्रायव्हर करतो. बिल चेक करा. चेक केल्याशिवाय मी कसं काही करणार? मी पहिलं ते चेक करणार. तुमचं सांगा काय भरलंय का? ऍडव्हान्स मध्ये माझ्या गाण्याने भरलंय. ऍडव्हान्स रक्कम असते. माझ्या दारात कोण आलं मला खपत नाही. ती खरं खोटं मला कळेल की आता मोबाईल मध्ये. बघा करून चेक. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन दे. हो
भले याच्यात तुमचं नाव दिसत नाही अजिबात. कुठं बिल भरलाय तुम्ही? काहीतरी सांगायला लागलाय. राहिलं असलं तर 2 तासाने भरा येईल की मग एवढं काय काय बापाच्या घरचा वेळ इलेक्ट्रिक बोर्ड लगेच बारा. नाही भरायला येईल बिल 2 तास. भरलाय मग मला अगोदर कसं काय तुम्ही म्हणले की लाईट बिल भरले म्हणून? काय आम्हाला वाटलं भरलंय बिल. ना बाड बोलायची बरं का वायरमॅन, माझ्या समोर फोन पे केलेलं आहे, पण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे पुण्यापर्यंत बिल पोहोचलं नसेल. सासवडच्या घाटामध्ये रेंज नसते. कोणाच्या फोन मधनं ऑनलाईन केलं? गणाच्या 3 महिने झालं त्याच्या फोन मध्ये सिम कार्ड आहे का? त्याच्या फोनचा प्रॉब्लेम असू शकतो. वार वा यांच्या लाटकट ओ, करा. ह्याचं- देशाचं वाटोळं झालंय भ्रष्टाचारी ए पोरांच्या. बाळ्या, भ्रष्टाचार म्हणू नको. तू भरलाय का रे? कोण माझं तुम्हाला काय घेणं देणं? मी भरल्याशिवाय मग आमचं तर तुला काय घेणं नाक देणं? उचलून बोलतोय मध्ये भरल्याशिवाय बोलतोय. फार दुपारी बँक उघडली ना आम्ही भरून टाकू बिल. आणि काय बँकेत काय रुपया आहे का बँकेत? ए बाळ्या, करू आम्ही. एक माझी विनंती वायरमॅन तुम्हाला, काय? बिल मागताना ना तोंड नीट करून मागत जा. मी ऍडव्हान्स देतो वाटलं तर. सोनू दादा, हा बोला. इकडे या. अहो तुम्हाला सांग. थांबा, इकडे या सोनू दादा. तोंडाला इस्त्री करून मिळेल का? ह्याचं तोंड इस्त्री करा, नीट मागत जा बिल राव. रामभाऊ माणूस वैतागोल बापा फिर फिर वैतागलेला असतोय. काही बोलू नका तुम्ही. कपडे चोरगाळ्या की तोंड करून येतं, बिल तरी भरू वाटेल का? ए, खोटं कशाला बोलायचं वाईल? गावात नीच माणसं. सुभाषराव चला. वायरमॅन इकडे. ओ सुभाषराव, हे बघा चला आपलं. बसतो इथं. आत मला या. सांगा, काय बोटका काढतो की एवढी काय घाई तुम्हाला? ए बाळू, जातो आम्ही. जा तिकडे. काम आहे. चला सुभाषराव, चला. ह्या माणसाने देशाचं केलंय लाईट बिल. आणि असं माणसाकांचं बिल मागायचं नाही. शांतमुक्त अध्यक्ष माझ्या आबरू घालवता का? आता मग त्या देशाला भरायला लाईट येईल ना 2 तासाने. आपण मला पहिलं काय सांगायचं ना तसं. बाया, तुझं तू बघ, आम्हाला शानपान शिकू नको. मी राष्ट्राचा भक्त आहे आणि इलेक्ट्रिक बोर्ड माझा आहे. अरे राष्ट्राच्या भक्ता पोटी मी अक्षरशः अहो, मला जिसका करत तोंडाला. सरकारी कर्मचारी खोटं हात काहीतरी सांगताय तुम्ही. उघडताय तुम्ही. माझ्या मित्राला मारतोय. हात उचलतोय सरकार कर्मचारी हात उचलतोय. राहू द्या. वायरमॅन मला सांगा, एखादी मनातली गोष्ट माणूस मित्रापाशीच व्यक्त करतो का नाही? बरोबर आहे. मग अख्ख्या गावात तुमच्या एवढं माझ्या जवळचं कोण मित्र आहे का? ते सगळं ठीक आहे हो, पण तुमचं काय लाईट बिलाचं? काय झालं, माझ्या बायकोने का नाही माझ्याकडे लाईट बिल आहे. काय तुम्ही एक तर बोलून तरी थुका नाही तर थुकून तरी बोलत जावं राव. लय तोंड जवळ आलं. अहो पाटोळी, इतकं घाण आमच्या गावात थुकण्यासारखं तोंड कोणाचंच नाही म्हणून इथं थुकतो मी. लाईट बिल भरा, बाकीचं काय बोलू नका. काय झाले, 4 दिवस समजून घ्या, माझ्या बायकोने माझ्याकडे बिल भरायला पैसे दिले होते, पण माझ्याकडून एक महत्वाच्या कामाला खर्चून गेल्या. तर प्लीज माझ्या बायकोला तेवढं कळू देऊ नका, लय बेकारी करेल. मित्र, तुमच्या बायकोला कळवं नाही म्हणून तुम्हाला भीती वाटते आणि वर साहेब लोक त्यांना कळल्यावर मला नोकरीवरनं कमी करतील. त्याचं काय करू मी? मित्रासाठी अहो, कसला मित्र? त्यांना सांगू हे मित्र या माझा म्हणून. हा का वायरमॅन आपल्या मित्राला असं? लाईट बिल कामाचं एक दिवस थांबतो मी तुमच्यासाठी. 1 दिवस थांबतो, पण लाईट बिल भरा राव. मला काम होणार आहे. सोन्याला इचरा माझं काम होणार आहे. अहो, कसलं काम होणार? माझं काम होईल हो. 1 दिवस मी माझ्या वतीनं कसा तरी देतो. मी तुमचा हात जोडतो राव. 1 दिवसात भरायचा लाईट बिल तुम्हाला सांगतोय मी. हा मी नसतोय ऐकत. असलं का कशाला तुम्ही घालवताय राव पैसे? सांगा काहीतरी. अजिबात नाही मी ऐकणार. काय कसं वाटत ना 10 रुपयाला पैसे भेटतात. लाईट बिल बायकोने दिलेले पैसे तुम्ही राव खुशाल कसलं काय? नसतोय ऐकत मी. कट करणार मी. वायरमॅन कट करणार. मित्राचा आपल्या कसला मित्र आणि कसलं काय? साहेबाला सांगतो असले मित्र आहेत माझे म्हणून. हा वायरमॅन दादा, त्यांनी तसलं केलं, तुम्ही असं करताय. लाईट बिल भरायच्या नावाने बॉम्ब आणि दारूच्या नावाने बरचंग. वायरमॅन दादा काय नाही. हो दादा, मामा का ना हा, आजूबाजूच्या गावात बघ इतक्या चोऱ्या व्हायला लागल्या त्या. आपल्या गावात चोरी होई नाही. त्याचं कारण उजा त्याचं कारण एकच आहे. गणासारखी हस्ती गावात घालती गस्ती, ह्याच गोष्टीची चोराने घेतली दास्ती. म्हणून येत ना चोर आपल्या गावात फिरकत नाही, ही मोठं कारण आहे. दास्ती? हा. तू गस्तीची दास्ती घेतली बाई. मग अगा ना जातोय निम्यातनं पळून म्हणते गस्तीची दास्ती घातली. कधी गेलो निम्यातनं पळून? काल 11 वाजता कोण गेलं? आम्ही गस्त घालत अरे बसलो. अरे काय झालं माहितीये का, रात्री मी रात्रभर जागणार होतो, पण रात्री 11 वाजता ना स्वतःचा फोन आला आणि मला म्हणली लवकर घरी या, मला लय भ्या वाटतंय या. होय. बायकोसाठी गेलो का मी. तुझ्या बायकोला भ्या वाटते ना आमच्या बायकोला नाही भ्या वाटत. मैं क्या बोल रहा है, तू क्या बोल रहा है, काही चल
अरे काय शहाण्याला का येड्यागत बोलताय इथं गावात घरा नुसतं ड्रोन फिरतंय हा चोर हिकडून येतात का तिकडून येतात ही बघायचं सोडून का माझी बायको मोरली तुझी बायको चोरली ही काय लावलंय आमिर टेन्शन घेऊ न किती गावात न ड्रोन फिरू दे पण जोपर्यंत गाण्यासारखा बोकाय ना तोवर चोराला ठोका दिल्याशिवाय राहत नाही होय येईल की मोका आल्यावर बघायला तू किती बोका आहे आणि किती खोका आहे ती काळजी करू नको ओ वायरमॅन ओ पाटोळे वाटोळे गावचं करू नका वाटोळे अरे गाना वाटोळच केलं ह्यांनी गावचं मग हा मला सांगा एवढी गावात चोराची भीती आहे का हो तुम्हाला रात्रीची लाईट घालू वाटती हा अरे आमिर त्याचं बी कारण आहे या अरे ह्योच माणूस चोराला सामील आहे या बरोबर आहे ना गावात ड्रोन फिरायला आणि लाईट जायला एकच टायमिंग होतो आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही मोबाईल का बंद करत असता रातचा हे तुमच्या जिबीला काय हाडबीड काय आहे का नाही? अरे अरे मी तुमचा नोकर आहे का एमसीबीचा नोकर आहे? हा मला सांगा अख्ख्या गावाची लाईट जाती आणि त्या ड्रोनला लाईट कुठनं भेटती वा हे बघा तुम्ही तुमचं लाईट बिल पहिलं भरा ते क्लिअर असेल तर माझ्याशी बोला. अव वायरमन आधी तुम्ही क्लिअर आहे का ती बघा नंतर आमची लाईट बिल क्लिअर करतो. काय झाले माहितीये का ह्यांना जर सांगितलं का नाही एखादं काम हा. लाईट बिल भरा ह्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं कारणच नाही का मग दुसरं कारण मी तुमचं का जेवायला येऊ का जेवायला येत आहे ही बोलू? माहितीये ऐका आमचं लाईट बिल महिनाभर मागं पडेल पण आम्ही लाईट बिल भरल्याशिवाय सुट्टी देत नाही लक्षात घ्या. हे बघा मी सगळ्यांना संधी देतो तरी मी माणुसकीने थांबतो पण एमसीबी थांबत नाही. मला सुद्धा विचारणे कोणतरी हाय. नाही एमसीबी फक्त हेच विचारते का लाईट बिल गोळा केलं का एमसीबी हे नाही विचारतोय तू बाबा किती जणांच्या लाईटी लावल्या किती जणांचा फ्यूज चेक केलं किती जणांचा डीपी चेक केला कुठे कुठं आकडा आहे ते काय माहितीये का वायरमन माहितीये का ते म्हणतात का ना आडला नारायण गाढवाचं पायदरी आम्ही शेतकरी माणसं आहे ना म्हणून तुम्हाला हात जोडतोय तुम्ही आमच्या संयमाचा फायदा घेऊ नका. नाही का ना जे हात तुम्हाला हात जोडू शकतात ना तेच हात बुटाड बी काढू शकतात असं मी म्हणणार नाही कारण देव माणूस आहे. हा मग हे काहीतरी बॉम्बला मी तुम्हाला सवलत देतोय एमसीबीला काय तोंड द्यायचंय ते मी देतोय. आकडा काढ पहिला तुझा आकडा काढ. उद्या तू आकडा लाईट वापरतो पहिला तुझा आकडा काढ. मला चोरून लाईट वापरलेली अजिबात आवडत नाही ना तर मुस्काट फोडेल तुझा धर्माला. लय बोल नको परवा दिवशी कार्यक्रम होता तेव्हा कुणाच्यात लाईट नेली रे हा काय झालं? तुझ्या घरी कार्यक्रम होता तेव्हा अरे उद्या रामभाऊचा कार्यक्रम म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा कार्यक्रम अख्ख्या राज्याचा कार्यक्रम आणि स्वतः 20 मंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं जी काय लाईट लागेल ना त्या आकडा टाकून आणा. हो शाने 20 मंत्री जरी आले तरी आहे ना ते तुमचं बिल माफ करायचे नाहीत. बिल पहिलं भरा आणि मग नाकानी वांगी सोला. पहिला आकडा काढ. ऐका काय झाले माहितीये का माझ्या हिरवला मोटरचा फ्यूज गेलाय मग तेवढा बसून दे किरा. हे बघा माझं काम सगळं ऍडव्हान्स मध्ये असतं आणि माझ्याकडे बरीचशी टेक्नॉलॉजी माझी इतकी पुढे गेलेली आहे की ऍडव्हान्स मध्ये मी काम करतो. कळलं की तुमचं ऍडव्हान्स काम बी कळलं. तुमचं काम ऍडव्हान्स नाही तुमचं बोलणं ऍडव्हान्स आहे. हे बघा काही बोलू नका. ऐका तुमच्या पाया पुढतो चला राव. नाही मी येऊ शकत नाही मला लय काम आहेत आणि ते आकड्याचं मी बघतो काय करायचं. तुला कळलं ना का आता इकडे कळलं ना का तुला काय करावं. तेवढं पहिल्यांदा फ्यूज टाका. हा आला का आवाजच वाढला की. जन जन की सुनो झनकार के पैसा बोलता है. माणूस आहे ती. जा पहिल्यांदा टाक. काम सगळं होतंय. आकड्याचं दृष्टी बर का पाटोळे मस्त मेवा खाताय बर का. हे बघा चला मी काम करायचं मला. प्रश्न पडलाय पाटोळे तुम्ही मगाशी म्हणला नाकाने वांगी सोलायची नाकाने जर वांगी सोला गेलं कदाचित जर वांग्याचा काटा नाकात घुसला तर कसं काय काढायचा. काढू का मी पकडतो काढतो बघ. नाही ती बडबड बडबड करत बसतात आपली. कोण ऐकलं नाही घरात? ओ बाळासाहेबांची बायको कोण आहे? ऐका या बाहेर या. काय बाय हे मिक्सर ना ऐकायचं नाही. कोण कोण आहे? ऐकत या इकडं. काय हो वायरमॅन साहेब? हे बघा मी तुमची वायर कट करणार आहे. का कट केली मला विचारायचं नाही. मी पहिलं सांगतोय तुम्हाला. वायर का मन कट करणार आहे तुम्ही? मला त्यांनी कालच सांगितले रात्री की मी पैसे भरलेत म्हणून. मी त्यांच्याकडे 1200 रुपये भरायला दिले ते 2 महिन्याचं. होय मग 1200 रुपये भरल्यात. हा पावती दाखव बरं. पावती त्यांच्याकडे असेल की आल्यावर देते की मी तुम्हाला पावती. असल. हा तुमचा नवरा मला तिथे भेटलाय मला म्हणला मला वेळ द्या म्हणून. हा कुठवर वेळ द्यायचा मी. 1200 रुपये तुम्ही दिले म्हणून सांगताय. कुठे भेटलं तुम्हाला ते? कुठे भेटले म्हणजे तुमचा नवरा ते कोणते सुभाषराव रामभाऊ यांच्या बरोबर आहे. काय करतात तिकडे? काय करतात मग मी कशाला विचारू. लाईट बिल मागायला गेलं तर माणूस म्हणतो की 4 दिवस थांब म्हणून.
हा MSCB माझं ऐकणार आहे का सांगा बरं मला. काय बाया ह्या माणसानं तर डोकं फिरवलंय माझं. अहो काल तर मी 1200 रुपये दिलेत त्यांच्याकडे भरायला. अहो तुम्ही दिला असाल हो, पण तुम्हाला म्हणून सांगतो तुमचा नवरा चंगळ करतोय त्या पैशाची. प्यायला बरं पैसे, त्यांना मटणाच्या पार्ट्या द्यायला पैसे, ते कुठून येतात. लाईट बिल भरायचं म्हटलं की त्याच्या नावाने ठणठण गोपाळा करायला लागलाय माणूस. हा कुठवर मी तरी सहन करायचो. एवढ्या बार थांबा, नाही मी देते की पुढच्या महिन्यात देते की. मी काय थांबत नाही, MSCB थांबत नाही, माझ्या नोकरीवर गदा यायचा. मी किती वेळ त्या माणूसला आपला म्हणून मी ते सहकार्य करायचं आणि त्या माणसाने असं करायचं. अहो पैसे त्यांच्यावर पैसे उधळायला पैसे आहेत, तुम्ही देता का. मी त्यांना घरी आल्यावर बोलते मी काय बोलायचंय ती. पण एवढ्या बार मला मिक्सर चालू आहे माझं, तेवढं वाटण होऊ दे की. हे बघा मला कसलं वाटण नाही, ते नोकरी मला वाटण करेल. ते साहेब मला मिक्सर मध्ये घालून नोकरीवरनं काढून देईल, समजलं का. मी तुमची बहीण आहे ना, समजून घ्या की. माझी बहीण आहे. तुम्हाला सांगतो माझ्या बहिणीनं मला लाईट बिल द्यायला उशीर लावला तर त्या माझ्या बहिणीला मी 2 महिने बोललो नाही. मग 2 महिने थांबा की, मग देते की मी. होय 2 महिने थांबू, तोपर्यंत मी खाऊ काय. हा नोकरी माझी गेली तर करू काय. तुम्हाला सांगतो माझ्या घरी जर एखादा पाहुणा आला ना तर त्या पाहुण्याला मी म्हणतो जेवला का, चहा प्याला का, असलं काय बोलत नाही. लाईट बिल भरलं का हे पहिलं बोलतो, समजलं का. काम म्हणजे काम, कट करतो बघायला काम. अंधार बुडूक करून ठेवलाय सगळा. ए काय करत मी अरे मरेल की काय तुला लाज बीजे का. एवढा का अंधार बुडूक करून ठेवलाय आणि पुस्तकात काय अवतार केलाय तो. तुम्हाला आहे का लाज. 1200 रुपये दिलेलं कुठे काढलं. अरे कुठचा 1200 म्हणून अंधार केला एवढा. माझ्या काजाचा ठोका चुकला की लाज बीज वाटते का तुला. चला साईडला चला, तुम्हाला सांगते लाज कशी येते. चला 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 तिकडं तिकडे चला लवकर. मी घाबरलो बरं का, लय का माझ्या पाणी काळजाचं झालं. 1200 रुपये कुठे आहेत माझं पहिल्यांदा सांगा. कोणत्या 1200 रुपये का. आणि तुम्हाला काल दिलेलं 1200 रुपये कुठे आहेत ती. लाईट बिल तुझा बाप भरून आला होता. हो म्हणतो इथं आलता का तो कटिंग करायला. कोण आलं कट त्या करायला. पाटोळे साहेब उगाच कट करून गेलाय का. पाटोळ्याने कट केली होय. मग कोणी केली, मी केली का. जाऊन आता बाहेर झोपायचं रात्रभर, इथं नाही झोपायचं अजिबात. का का म्हणजे लाईट आणायची पहिल्यांदा ती 1200 रुपये उधळाय कसं येते ती तुम्हाला. मी 12चा हिशोब द्यायला काय नोकर नाही तुझा. रानात जाऊन 1-1 रुपया साठवती आणि हे तर तुमची आयुष चालली चैन मित्रांबरोबर. घरात नाही दाना मला म्हणा नाना. मी एक जणाला उष्ण दिले ते पैसे देतो तुझं आणून. बर मी देतो, सकाळ लाईट लावतो, मला इथं झोपून दे. नाही अजिबात नाही, बाहेर जायचं. मला मी कुठे जाऊ अंधारचा. जा तिकडे रस्त्यावर, नाही तर मित्रांच्या घरी जा. मला तू टेन्शन देऊ नको. नाही हो बाबाला माझ्या लय टेन्शन आले. 1200 रुपये कुठे घालवलं काय माहिती. तो इथं आलता काय पाटळ्या. मग कुठे गेलता. पर इथं तमाशा करून गेलाय की दारात बसून. मला वाटणं पण करून दिलं नाही. चालू मध्ये कटिंग केली या. आता ना थोबड्यात महाराज नव्हतोय माझ्या अंगावर येते नुसते. त्याच्यात त्याला महाराज नव्हतोय तो धरून. आणि तुम्ही भरा की बांगड्या. मी उद्या देतो पैसे, मला आजच्या रात इथं झोपून दे. अजिबात नाही चालणार, अजिबात बाहेर व्हायचं. अगं मी इतक्या रातचा कुठे जाऊ भ्या वाटतोय. कुठं पण जावा मला सांगायचं नाही. ते पहिले पैसे आणायचं मग घरात यायचं. मी तुझं कात्याचा पाठवलेला चापटा येत नसतोय तुला. माझ्या शेत अंगावर येते. तुझ्या बापाच्या करणार मी इथं झोपणार. अजिबात नाही, चलायचं बाहेर. उठा उठा. पैसे आणायचे ते 1200 रुपये आणि मग घरात यायचं. चला लवकर. ऐका जावा जरा तुम्ही. वृक्षवल्ली आम्हा सोयरी लय कुठानं झाला माझ्या घरी. कधी कुठानं होत नाही तुमचा. हो परवा आपण मला बायकोने पैसे दिलेलं रात्री. मग आपण ढाब्यावर जेवाय गेल्यावर नाही मला तुम्ही बिल भरायला लावलं आणि ते 1200 रुपये लाईट बिलाचं होतं. मला बायकोने घरात घेतलं नाही रातभर. मी कुठं भराय म्हणलं तुम्हाला बिल भरा म्हणून. रामभाऊ म्हणलं म्हणून तुम्ही भरलंय बिल. आणि तुम्ही जेवलं नाही होय माझ्या बरोबर. जेवलो म्हणजे माझं जेवत नाही का तुम्ही. बरं असल्या मरू द्या काय पण आपण दोस्त करायचं जेव्हा भावाचा. लय दोस्त जुना आपण. मग मला 1200 रुपये द्या की. लाईट बिल भरून माझं कट केलंय त्यांनी. नाही पैसे कुठलं माझ्याकडे तवा. द्या की राव सुभाषराव मी पाया. नाही बाळासाहेब पैसे माझ्याकडे. माझं व्यवहार बायकोकडे माहित नाही तुम्हाला.
बाराशे कसं तरी खोटं बोलून तरी काढ. नाही खोटं नाही खरं बी बोलून देणार नाही. असंच प्रत्येक वेळेला पैसे घेऊन गेला आणि दारू पिऊन पैसे घालत अजिबात तुम्हाला रुपये मिळणार नाही. ह्यासाठी आला रे 1200 रुपये दिले नाही पण भिजवून गेलाय. गाव चाल का नाही. ऑनलाईन जॉबच्या आमिषाने पिंपरीमध्ये फसवणूक अवघड आहे. म्हणून ऑनलाईनला सावध राहिलं पाहिजे. ओ ऐका, बारामती तालुक्यात मुसळधार पाऊस. ऐका, मी बाजारला चालली बरोबर. तर बाजारला चालली मी बरोबर. ऐका एक मिनिट. तर पाणी आलं तर पाणी भरून ठेवा. हांडे धुवून ठेवलेले आहेत. अजून थांबा एक मिनिट. अजून गॅसवर दूध ठेवलेलं आहे. दुधाचा गॅस बंद करायचा, नाहीतर पेपरच्या नादामध्ये दूध ओतू गेलेलं पण तुम्हाला समजणार नाही. अजून एक थांबा, अजून संपली नाही यादी. थांबा. अजून तिसरी गोष्ट, कोणाचा फोन आला तर तोंडवर घेऊन जायचं नाही. कळलं. चौथी गोष्ट, हा दोन धुवायचं राहिलंय का. ते झाले. नाही करतो ना मी, ते पण करतो की. मला कळतं नवऱ्याला कुठलं काम सांगायचं ते. मग हे वय पाणी भरा. काय पाणी भरा. अहो काय कायचे नवरे लांबून हंडा घेऊन येते ते डोक्यावर 1-1 किलोमीटरचं. ते हंड इकायला नेतात, आणत नाहीत. हंड इकायला नेतात हंड. तुम्हाला लय माहिती. जाऊ द्या, मला वाद घालायला वेळ नाहीये. तुम्ही वादाने तर माझं डोकं तू बदल लवकर ये बाजारवरनं. बाजार आणायला चालली मी. पैसे द्या. तुला दिलेले. मला काय दिलेले पैसे द्या. बँकेचे व्यवहार कोणाकडे, माझ्याकडे आहेत का तुझ्याकडे येतं. ऑनलाईन आहे ना सगळं मोबाईल मध्ये. तेच आहे की. हा ते पैसे वापर की. बरं ठीक आहे. माझ्याकडे पैसे ठेवलेत का. अजून एकदा परत एकदा तुम्हाला सांगते, कुठे इकडे तिकडे जायचं नाही. कुणाचे फोन आले तर निघायचं नाही. अगं तू लवकर ये. पाणी सुटलंस तर पाणी भरतो. एक काम कर की, येताना मला बटरस्कॉच किंवा व्हॅनिला आईस्क्रीम आणखी. बाई 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 बाई, चॉकलेट न सारखं सारखं ते चॉकलेट खाऊन नको वाटायला. कसे फ्लेवर माहितीयेत. हॉटेलला जाऊन जाऊन अख्खे सगळे फ्लेवर माहिती करून घेतलेत. असं तिथे भेटला तर आणणार आहे, नाहीतर नाही आणणार. पण आणते येताना जी लवकर ये. हा जी भेटेल ती घेऊन येते. कुठं जायचं नाही आत्ता सांगते. तो धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबूश. नमस्ते वहिनी साहेब. माझी सगळ्यात लाडकी वहिनी माझी सुवर्णा वहिनी. कुठे चाललंय भाऊजी. काय झालं वहिनी, परवा दिवशी आमचं असं ठरलं, मी तिला पैठणी घेतली 14,000ची दुर्गाला. पैठणी घेतली. आणि आज ठरलं होतं आमचं वॉटर पार्कला जायचंय फिरायला. पण असले वातावरण पावसाळ्यात. वहिनी मी माझ्या बायको माझ्या दुर्गाव तिन्ही ऋतूत प्रेम करतो. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो. पावसाळ्यात तर पावसाळ्यात. आणि मग 14,000ची पैठणी तिने अंगा वाचली आणि तिच्या केसात कुठं गजरा आहे म्हणून 10 मिनिटं थांब म्हणलं. पळत गेलो, किक मारली, सांगवीला गेलो आणि गजरा घेऊन आलो. आता गजरा अडकवणार. वहिनी बायको सोन्यासारखी माझी. माझ्या दुर्गामुळं माझा संसार चाललाय. मग तिच्यावर प्रेम करायला नको. खरंय तुमचं भाऊजी. आम्ही किती करा आमची तर कुणालाच किंमत नाही. अहो तुमच्यासारखी तर लक्ष्मी मिळायला सुभाषरावचं किती नशीब मोठं. असं नाही केलं पाहिजे. पण जाऊ दे आता काय शेवट. आणि मला काय म्हणायचंय, तुम्ही कुठं चाललाय आता. असल्या बघा की आता असल्या ह्याच्यामध्ये आता पाऊस आला काय आलं, मी आता बाजारला चालली आहे. त्यांना साधं नुसतं म्हणलं घरी पाणी बिणी आलं तर भरून ठेवा. ते सुद्धा बाबा तन 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 करायला लागलाय. पाणी भरायला. अहो दुर्गाचं माझ्या डोकं तो काय लागलं तर मी भांडी सुद्धा घासतो. एवढं प्रेम बायको प्रेम करायचं नाही तर कोणा करायचं. तुमचं लय बरोबर आहे भाऊजी. खरं बोलताय तुम्ही. तुम्ही बाजारला चाललाय. मी बाजारला चालले होते, पण आता मला एक गोष्ट आठवली. मी भांडी धुवून नाही आली आणि पाणी पण भरलं नाही. ती दोन्ही कामं बरोबरच करते आता. भांडी धुवून येत होय. चांगली धुती साबण लावून. तर पिशवी काय पडते. आणि बटरस्कॉच कुठे. बटरस्कॉच ना. बाहेर जाऊन बघा लोकांचे नवरे काय काय करतात ते बायकांसाठी. 14,000ची साडी काय, पिक्चर काय, कुठं कुठं वॉटर पार्क नेईन. तुम्ही मला हॉटेलला तरी नेलं का कधी. अरे आपल्या लग्नाला किती वर्ष झाली. तेच म्हणते ना. आणि हे तुला कोणी सांगितलं असलं. ती कुणी का सांगा ना. मला काही कोण सांगायला शिकवायला नाही.
तुम्ही मला सांगा कधी नेलं मला हॉटेलला नेलं तुम्ही? अगं पण हे आता का विचारतो? 10-12 वर्ष होऊन गेले लग्नाला आपल्या. साधा एक 10 रुपयाला गजरा भेटू ती सुद्धा नाही आणला मला कधी गजरा. तुमच्या त्या गजरा पायी केस सुद्धा कापली मी. गजऱ्याबद्दल माझ्यावर आरोप करू नको. मी झेंडूची फुलं आणली होती रानातनं आणि त्याचा गजरा बनवला होता तुझ्या केसात घातला होता. झेंडूची गजरा कोण लावला होता? तू काय म्हणली माझं आवडतं फुल झेंडू आहे, मग आवडत्या फुलाचा गजरा घातला होता ना. 4-5 वर्षामध्ये माझी आवड पण माहित नाही तुम्हाला. पण तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय? शपथ रे देवा, कुठनं नशीब माझं बघितलं. अगं तू पप्पा सारखं कसं डोक्यावर पडल्यासारखं करती? सकाळी चांगली होती, आता मगाशी बाजारला जाताना चांगली होती. माझ्या पप्पाला येडं म्हणत जाऊ नका. मग तुमच्या मला येडी म्हणायला लागले. मला येड्यात करते का तू? बसा मला येड्यात तुम्ही. करते काय? बाजारला गेली ऐका, जेवण मिळणार नाही, पाणी नाही, काय सुद्धा मिळणार नाही. आता बस झालं, लय माझं डोकं दुखायला लागले. तुम्ही लय संताप दिलाय मला आता. लगा 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 लगा, 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 काहीच नाही, लगा, मला लगा. आता वाटायला लागलं दुसरं लग्न केलेलं परवडेल. हाय की तुमची शब्बू करा की, जावा मोकळी शेती पण तेवढंच. जावा करा. काय संबंध आहे का? 12-13 वर्ष लग्न झाली, आता गजरा आठवलाय तुला? जावा ती शब्बू वाट बघती. आणतो बाजार मीच. अहो हो ऐका ना, जर आईकडे जाऊन येऊ की आपण? तुझ्या आईकडं हो. किती 8-15 दिवस जायचं का 15 दिवस जायचं तुला? जा खुशाल. तिथं अगं कामाचा लोड पडलेला आहे, केवढी काम आहे तिथं. हा, पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत. काय कधी कुठलं कुणाची वीज जाईल, लाईट जाईल, काय सांगता येत नाही. काम 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 वैताग आलाय बघ कामाचा. अहो 2 दिवसात देऊत की परत? अगं सगळं मान्य आहे मला संगीता, 2 दिवसात काय आपण लगेच जाऊन येऊ, पण इथं कामाचा लोड, साहेब लोक मला लय प्रेशर द्यायला लागलेत. अगं हे काम तर रोजच आहे की. अरे सगळं मान्य आहे मला बाई तुझं, पण आता ह्या असल्या पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये जर आपण निघून गेलो, कुठं बाहेर गेलो आणि इथं परत गाववाल्यांनी बोंबाबोंब केली तर काय करायचं? वारवे कोण? पटळे ही अशी लोक त्रास द्यायला येतात बघ. वार्या बाळासाहेब वायर कट केली ना घरची, काय हे बघा, मी वायर जोडणार नाही. लाईट बिल भरल्याशिवाय कट केली की दारापर्यंत यायला. माझे काय वायर तुम्ही जोडू नका, पण हे मला असले लपड्यातले कामं सांग नका राव. ती पुष्पाबाई माझ्या अंगावाली धावून. इकडे आतमध्ये या, आतमध्ये या, आतमध्ये या. इकडे कसले गावात तिथं बोंबला बोंबली करायला लागला. इकडे आतमध्ये आतमध्ये. काय काय म्हणायला लागलं? काय? त्या पुष्पाबाईने माझी आबरू काढली. कुठली पुष्पाबाई? कोण? अहो तुम्ही मला हार द्यायला सांगे, मला गजरा द्यायला लावलेला तिला. तोंड लांब थुकू नका तोंडावर. कोण पुष्पाबाई? कुठला गजरा? कुणाची काय? म्हणजे तुम्ही मला गजरा त्या पुष्पाबाईला द्यायला सांगितला आणि तुम्ही म्हणला ते उद्या येतो म्हणून सांगा, तुमची लाईट जोडून देतो. तुम्ही काम सांगून परत आता वहिनींची देखता माझ्या तोंडावर मारताय. काय हो, तुम्ही काय असली बाहेर भानगडी करताय काय तुम्ही आता? अगं मला काहीच माहित नाही. मी ह्यांच्या घरची वायर कट केली, लाईट बिल भरले नाही म्हणून हा माणूस का? हो, मला अंधारात राहायची सवय राव काहीतरी. म्हणजे मी बरं चालू आहे की घेऊन. ते पुष्पाबाई म्हणली पोरगा 6वीला जायची आली, 25,000 रुपये फी भरायची राहिली. तुम्ही तिला शब्द दिलाय की बघा तुमचा तुम्ही मिटवा, मी नसल्या भानगडीत परत. बाबा म्हणजे पोरगा मी 6वीला चालले. कुणाचं? कोण पुष्पाबाई? हे बघा पुष्पाबाई, बाळासाहेब, पुष्पा एकच माहिती आहे मला. तेव्हापासून पुष्पा बघितला पण नाही मी. पण कोण पुष्पाबाई मला काहीच माहित नाही. हे तुमचा तुम्ही बघा, मला सांग नका कशा लपडे करता. बाळासाहेब ऐकावं. काय? कुठली पुष्पा? काय खरं सांग. अहो खरं काय? तरी म्हणलं 15 दिवस आईकडे जा म्हणतायस कसं? आता मी जातेच. अगं तसं काय नाहीये बाई. मी कामासाठी मला तुला मी म्हणत होतो लोड जास्त आहे. ती काय मला काय माहिती कोण पुष्पान कसली पुष्पा? अगं खोटं बोलून गेलाय ते. मी बघून घ्या, मी चालले आता. माझ्या माहेराला चालले. तरी म्हणले होते 15 दिवस जा म्हणताय ना, हेच तुमचे लपडे चालू आहेत. चालले. अगं थांब, राहा तुम्ही इथंच. अगं थांब. नाही आता राहत नाही मी. हा तू हे पुष्पा ऐकत बसा. अजून तिचंच नाव संगीता. अगं माझं चुकून झालं बाई. ओ काकी करडताय. तुला काय सांगू, माझं नशीबच फुटले आता. आपण काकी झालं काय? विचार तुझ्या काकालाच काय केलंय ते. ऐक ना, ती पुष्पा कोण आहे विचार त्याला. संगा ए संगी, मी राहणार नाही आता. ए बाप्पी नाही राहणार. काय झाले? अरे ती काय उगाच चिडून माझ्या ती घरी सोडून निघून चालली रे. घर सोडून चाललेत, पण झाले काय? भांडण बिंड झालेत काय? कशाची भांडणं होत्यात आणि कशाचं काय? त्या बाळासाहेबांनी त्या कुठल्या पुष्पाचं नाव काय सांगितलं, कोण पुष्पा काय मला काहीच माहित नाही. कशाला लपडे करता हो तुम्ही बायको असताना? तुला अजून मिसरून फुटलं नाही की? हा
आणि लागला मला शिकवायला कशाला लपडी करताय म्हणून. लपडी करतोय काय मी? काय काकी कशाला गेली घरी? आता त्या बाळासाहेबांनी काहीतरी आग लावली घरामध्ये, गाडी लावली, तिने आपली ढणाढणात ती गाडी पेटवली. मला काय माहिती. तुला काय बोलली का ती आता? मला नाही काय सांगितलं. काय बोलले? कुठं चालले? 100% तुमचं लपड असणार आहे. काकी उगा म्हणून गेली नाही. तुम्ही लपडीबाजच असणार आहे मला माहिती आहे. त्या अध्यक्ष तसलाच आणि त्याच्या मागे नंबर लावाय पण तुम्ही तसंच आहे आता. छोट्या तू बघ, तू अजून लय लहान आहेस, तुला काय माहित नाही. आरोप करू नको माझ्यावर. ते जाऊ दे. बघ छोट्या, मला सांग ह्याच्यातून मार्ग कोण काढेल र? मार्ग ना हा, 2च माणसं काढू शकतात आणि त्याच्यात अजून कोण? एक माणूस लय भारी मार्ग काढू शकतो. कोण? कोण? आपला अध्यक्ष सुभाषराव. 100% काय सांगतो? असले लपडी ही 1 नंबर त्याला जमतात. त्याच्यामुळं ह्यातनं मार्ग तुम्हाला अध्यक्षच काढू शकतो. सुभाषराव म्हणजे ह्याच्यातून मला मार्ग काढतील? 100% अरे माझ्या छोट्या, वा. मी जातो आता सुभाषरावला भेटतो आणि सगळं काय ते सांगतो. त्या बाळासाहेबांनी पार आग लावली माझ्या घरामध्ये. मी लगेच निघतो. मी काय म्हणतोय? काय? कशाला लपडे करता व? जमत नाही तर बायका आधी बघा आपल्या. लपडे करता येईन परत म्हणताय माझं मिठवा. तिकडं जावा. विसरूट नाही तोंडावर. मला लागला शहाणपणा शिकवायला. कस काय संजू, आपली योजना कस काय? हो, दृष्ट काढण्यासारखी योजना ना 1 तुमची. नंबर काम आपली आहेत. हो, रस्त्याच्या वर एवढा चेंबर काढल्यात. काय झालं? काय झालं? ही रस्ता कुठे खाली, हा, आणि चेंबर कुठे वर? अरे मला काम मिळवून दिली असती ना. ते हिर असं सपय दिसलं असतं. असं 4 बटन, असं कुठं धडकलन, अशा गाड्या धडकायसारखं नसतं केलं. आता आपण चेअरमन सुलभ शौचालयाची योजना आपण राबवतोय. हा. बऱ्याच ठिकाणी कामं केली ना मी. केली की. कोणाच्या संडास हाय त्याला भांडायचं नाही, कोणाला भेटाडायचं नाही. अरे काय सरपंच. सरपंच, तुम्ही आमच्या पाहुण्याचं गटारा बांधून दिलं संडास, त्याला भिताड आहे ती, आणि आतनं नुसती नळी उभा केली. पण त्याने बसायचं कसं? हो, तुम्हाला तरी तशी बिताड्या बांधून दिल्यात. आमच्या पाहुण्याला तर असं भांडं दिलंय आणि कड्याची बिताड्या नाहीत. टावेल बांधायचा का नुसता? काय सरपंच, आणि हे वय तुमचं राव गावचं राजकारण. सरकारी योजना आहेत, होत्या ते हळूहळू पण परफेक्ट बरं का. नाही एवढं बी लेट होणार सरपंच की चेंबर पॅक होते. त्याच्या आधी व्यवस्थित करा. अहो काय सांगू तुम्हाला सरपंच साहेब, आमचे हे कोणतर पुष्प आहे म्हण, तिच्यासोबत लपड चालू आहे. तुम्हाला आता कळलं होय? हो, तरीच मी म्हणत होते. सकाळी उठत होते आणि म्हणायचे ह्याचं वायर जोडायचे, त्याचं काढायचे, असं करत करत उशिराच यायचे. नाही ते चांगला माणूस आहे, गावचा कारभार करतोय. चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे. अहो ही लपडी करतो, ही सांगत आले तर मी हे खोटे का? काय हो नाही, असं नाही. ते बाळासाहेबांनी येऊन सांगितले मला. मग खरी बातमी असणार आहे. कारण काय माहितीये का, ह्या गावात 3 खबरी चांगले मिळतात. 1 नंबरला सुभाषराव, 2 नंबरला बाळूदाजी आमचा. दिसतं तसं नसतं, तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि ह्यांचा मोहरक्या म्हणजे एकच आहे, चेअरमन आहे. सगळे लपडेबाज घोटाळाबाज 1 नंबरचा रामभाऊ. हा, करून देव पूजेला लागणार. अहो पण तुमचा नवरा बी असा आहे ना, चांगली गावातली लोक सोडायची आणि नको त्याच्या मागं पळायचं. आणि त्यांचं काय झालंय, संध्याकाळचं जायचं वायरी जोडाय म्हणून आणि तिकडेच लपडी करायची. ही तुम्हाला माहिती नव्हतं, ही उघड आलं म्हणून बरं झालं का हो मेंबर? आणि लपडे संघटना आहे सगळी. आणि हो का, काय करा माहिती का, मी चांगला सल्ला देतोय. ह्या असल्या नासक्यावर संसार करण्यापेक्षा आई बापाकडे जाऊन राहायचं आपलं. नाही, चांगलं आता सुखात. तेच करणार आहे. लोकांच्या घरात उजेड आणि स्वतःच्या घरात अंधार. नाही, मी चालले माझ्या माहेराला. अजिबात थांबू नका, फुईजच काढून टाका त्याचा कायमचा. जाऊ द्या, 2 घास सुखाचं खा, इकडे चांगलं मिळतेल. ह्याच्या नादाला कुठं लागता? ही हिथं वायरी जोड, तिथं वायरी जोड, हिथं लपडी कर. ह्याचं काय गुण जाणार नाही. तर तुम्ही तुमचा संसार घरी तिथं सुखाने करा, आईच्या तिथं. नाही, चालले आता मी. जायला पैसे का नसलं तर देतो. मग चांगले काम आहे बहिणीसाठी आपलं. वा, जा, खरंच चांगलं कार्य. जा 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 जा. जाऊ द्या, माघारी येऊ बिऊ नको आता. कशी नशिबान थट्टा आज मांडली, पाटुळ्यानं लपडी गावात चालू केली. संजू, काल तुला जेवायला चल म्हणलं तर तुम्हाला पैसे दिले नाहीत. आज डायरेक्ट नोट काढून खटा मोजून दिले. अहो दिलदार मनाचा राजा म्हणजे संजू शेठ हाय ना. हा, मी आता तुम्ही दिलेलंच 1000 दिले त्यांना. अरे ती गाडी दुरुस्तीचं पैसे होतं. मग काय करू? सरपंच कोण आहे गावचा? बावळाट झाला काय, आता ती गाडी कशी आणायची? सरपंच कोण आहे? मी.
आणि मग पैसे तुमचं सहकार्य करायला लागेल ना, तुमचं नाव होणार, मग आमचं घर कागद आळू वर आयत्या बिळात नागोबा. ह्यालाच म्हणायचं चोराव मोर. चला काय का मला काय कळलं ना. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं का आनंद होतोय की येत्या पंचवार्षिक मध्ये गुलाल आपलाच आहे, सत्ता आपलीच आहे. हा उद्या स्वतःच्या बावकीतले 5,000 रुपये घेतले तर याला घरकुलाचं आणि गुलाला आपलाच आहे. कुणाचं घरकुलाचं 5,000 रुपये घेतले? आणि मागच्या वर्षी मागच्या याला भावनीच घेतलं होतं की. अरे टब्यात तोंडाचे अशी फाईट लावेल का नाही, उचलली जी लावली टाळायला काय बी बोलत जाऊ नका तू. 15 वर्ष झालं सर शिपाई मी. मग शिपाई ना म्हणून शिपायचा शिपाईच राहिलास तू, कारण तुला मेंदू कमी आहे. म्हणतोय ती खरं. काय अरे बाहुकीतलं तुम्ही बघा नाही तर कधी गावात बघा. काय बघितलं नाही भाऊनी? अरे खाण्यापिण्यापासून लोक सांभाळले भाऊनी. तुम्हाला सांगतो, गावात उपाशी कोण आहे विचारे म्हणा, तुम्ही तो शोधून पाय. हाय का गावगाड्यात उपाशी कोण? अरे अख्खं गाव जेवल्याशिवाय आमचं भाव अन्न सुद्धा ग्रहण करत नाहीत. अख्ख्या गावात एकच नाव, भाव 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 रामभाव. मग संगीता ताई काय भाव 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 सांगता अध्यक्षाचं भाव भाऊचं कौतुक सांगत बसला या. काय झालं? मग बाळासाहेबाच्या बायकोला लागली ती बिशी, ती 1200 रुपये त्याच्यापाशी दिल तर लाईट बिल भरायला. ह्या दोघांनी पैसे बघितलं, त्याला अडवलं, 10 ब्याव नेलं, ह्यांनी बी खाल्लं, त्याला दारू पाजली. कुणी? भाऊंनी अध्यक्षांनी. का संगीतात आहे काय नका तुम्ही सांगू, सगळ्या दुनियाचं नाव घ्या, पण आमच्या नाव भाऊचं नाव कलंकित करू नका. भाऊनी तर लय घेतलं पैसे काढून. होय हा? ना? तर तुम्हाला सांगते ऐका, लाईट बिल भरायला पैसे चालला होता, तो लाईट बिल भरायला. हा, लाईट बिल भरायचं ठेवलं, पैसे काढून घेतलं, त्याची लाईट तोडली, बायकोनी त्याला बाहेर काढला. ह्याची जोखमदारी कोण घेणार आहे? म्हणजे तुम्ही 1200 रुपये खर्च केलेला सांगताय आणि आमच्या भाऊचं 12 लाख रुपयाचा आतापर्यंत त्या बाळकाकडे. तुमचा भाऊ आहे मोठा, 12 लाख गावाचं खाऊन 12 लाख कमावणारा. ना मोठ्याची बारक्याने कशाला बरोबरी करावी? ह्यांनी आपल्या पायरीच राहावं ना. ऐकून घे बाळा, ह्यांनी कशाला न्यायचं? कुणी? ह्याच्यापाशी पैसे बघितलं की हे गेले धाब्यावर. आमचं भाऊ कुणाला देत नाहीत. आमच्यात येऊ नको तर कुठल्या गाडीत बसून मागे लागून येतात. अरे म्हणते ती बरोबर. गरीबाला लुटायचं वयला का काय? आणि असं झालं कांगारावळा म्हणून सांगता अध्यक्षांनी अध्यक्ष पण संघ होतं, त्यांनी पण खाल्लं. गाव गाडा चालवायचा सोडला आणि गोरगरिबाचं पैसे खात्यात 10 ब्याव नेते, ती दारू पाचते तरी पैसे खाते. आज करावा नाही, खा खा खाणार आणि ढेकर सुद्धा येणार नाही. भाव त्याच्यावरच. उद्या मुस्काट फोडीन भावलाचं काय म्हणला तर. अरे गाणं संगीत आहे म्हणते ती खरंय. काय गरज होती गरीबाचं पैसे खायचं? आला का ते भाऊला बी कळणार नाही, अध्यक्षांनी बी का पैसे खायला मदत केली? कोण गरीब? कोण? बाळू काका गरीब नाही बे. अरे बाळू काका सारखा तर माजुरी कोण नाही गावात, मला विचारून घे. काय गाणं स्वतःची उपमा देऊ नको. नाही नाही, आम्ही लय चांगलंय बाबा. अरे उलट मटण खाया घातली माझ्या भावानं दारुडा असून. तुझा भाऊला, तुझा भाऊ जागीरदार आहेत ना, माझ्या गरीबाचे पैसे कशाला खायचं रे? मग आमचा भाऊ कोणाचा खात नाही, आमच्याच भाऊचं सगळे खात्यात बर का. मी आता पण ऐकलं होतं की लोक देवादिकांना नाव तुझ्या भाऊला सांग लाईट बिल भरायला, तेवढं म्हणजे माझ्या भावाच्या घरात लाईट येईन. नका लय टमाटमा बोलू, भाऊचं कौतुक सांगायला लागला. मी फक्त बाया माणूस आहे म्हणून मी तुम्हाला आदमीनं बोलतोय. सांगाय बाया माणूस आहे म्हणून. आला त्याचा बरचा पैसे. अरे बार बरीलच. जर भाऊनी पैसे खाल्ला असला ना तो स्वतः मी पैसे भरील, पण त्याच्या आधी भाऊला जाऊन विचारील. आणि ही जर खोटं निघलं ना तर तुमच्या त्रिमूर्तीला आर 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 पडस्तोर मारीन मी. गरीबाची खायची सवय गेली नाही. सांगितलं तुम्ही काळजी करू. पण लाईट तोडल्या तर अंधारात लेकरं बाळा माझा भाव बसलाय का नाही? बरोबर आता का अध्यक्ष त्याचा भाऊ येईनात? त्यांना सवयच लागून गेल्या गोरगरीबाचा खायचं म्हणून. ह्याला सांगितलेलं राग येतो या जाऊ उडारी. तुम्ही जावा, नका टेन्शन घेऊ, जावा. सांग त्यांना. यांना या बघा माझा शेतातील नवीन प्रयोग. वा 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 जावाय बापू, एवढ्या हराळीने किटाड झालेल्या रानामध्ये एवढं स्वच्छ करून रोप लावलेत ऊसाची तुम्ही. खरंच अभिमान वाटला. आणि रान बी कसलं फुसफुशीत झालंय, खत बी भरपूर घातलंय. हो म्हणलं खत वापरले अण्णा. जावाय बापू, शेतात खत, गावात पत आणि घरात एक मत जी लागते ते सगळं तुमच्याकडे दिसतंय मला. अण्णा या शब्दाची मला किती दिवस अपेक्षा होती. आय 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 आमची पसंत चुकीची ठरली नाही बर का. लयच अभिमान वाटला मला खरंच. अण्णा या तुमच्या स्तुती सुमनाने मी भारावून गेलोय. अहो दुपारपर्यंत मला कुठल्या गावात करमलं नाही कधी, पण आता असं रमून जातंय ना, हालूच नाही वाटत तुमच्यापासून.
उंच उंच झेप घ्यावी गरुडाने तिथे रान पाखराचं काय काम. उंच उंच झेप घ्यावी गरुडाने तिथे रान पाखराचं काय काम. शेती करावी रामभावनी तिथं येड्या गबाळ्याचं काय काम. अगदी 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 बरोबर आहे, बरोबर आहे. अण्णा ही तर काहीच नाही. मक्याचं पीक साधारण किती दिवसात येतं? कमीत कमी 2.5 ते 3 महिने. अण्णा अवघ्या 1 महिन्यामध्ये कारखान्यात ऊस गेला पाहिजे. हे आधुनिक बियाणं मी शोधणार आहे ऊसाचं. म्हणजे लागण केल्यापासून? हा, आज लागण करायची, पुढच्या महिन्यात कारखान्यात ऊस गेला पाहिजे. नाही तुम्ही मनावर घेतलं तर काय बी करू शकता बरं का. अण्णा कसं काय धोरण वाटतंय आपलं? 1 नंबर धोरण जावाय बापू. तुम्ही जो प्रकल्प राबवायचा म्हणताय हा, याला कुठल्या तरी कृषी विद्यापीठाचा सल्ला घ्यावा लागेल थोडा. छे छे, कुणाचा काय सल्ला घ्यायची गरज आहे अण्णा? रामभाऊ हे चालतं बोलतो विद्यापीठ आहे ना. मी स्वतःचं विद्यापीठ तयार करणार. रामभाव कृषी विद्यापीठ, त्याचा मी स्वतः कुलगुरू होणार, तुम्हाला प्राचार्य करणार आणि गणाला डायरेक्टर बॉडीवर. सैतान का नाम लिया और सैतान हाजीर. लई सैतान झालंय भाऊ माझ्या अंगाचं. मी काय म्हणतोय माहितीये का, स्वतःच कृषी विद्यापीठ टाकण्यापेक्षा ना स्वतःचा धाबा टाका आणि काय खायचं ते त्या धाब्यात खा. गणा, अरे मी उंच स्वप्न बघतोय आणि तू ढाबान हॉटेलची भाषा करतोय. झालंय काय? काय सांगू भाऊ, इथं चावल्यासारखं काय कॉय 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 करतोय? काय काय लोक बोलत अक्षरशः माझा धाबा दान आणल्यात. अहो असला आरोप नाही ती. हा, कोण काय म्हणलं आता? कोण काय म्हणलं? भाऊ मला सांगा, तुम्ही घरी बी मटण खाताय, घरची बोकडं बी खाताय, जागरण गोंधळात जाऊन बी खाताय, थापणूक बी कोणाची सोडा ना, तरी कमी पडलं तुम्हाला? अरे गाना, संबंध मेंटेन करण्यासाठी असं जावं लागतं जागरण गोंधळात सुद्धा एखाद्याच्या. नाही नाही, अहो संबंध मेंटेन करा की, पण असल्या मेंटल लोकांचा कशाला पैसे खाताय तुम्ही? अण्णा काय बोलतंय तुम्हाला कळतंय का? काय गाणं मराठीत बोल. अण्णा ह्यांनी काय केलं, त्या बाळकाला त्यांच्या बायकोनी 1200 रुपये लाईट बिल भरायसाठी दिलं होतं. बर बर. तर भाऊनी आणि अध्यक्षांनी त्यांना नेलं धाब्याव आणि सगळं 1200 रुपये संपवलं. त्या माणसाच्या घरातली लाईट तोडली. ती संगीता ताई नाही तसली त्या पोरांच्यात येऊन मला फडाफडा बोलली. म्हणली तुझा भाऊ असाच आहे, तुझा भाऊ तसाच आहे, आणि म्हणली वाटोळ करून टाकलं गावात सगळं. गाना असा फिरून येण्यापेक्षा डायरेक्ट मला बोलला तर चाललं असतं ना. माझा विश्वास नाही का? अरे कोणाचे पैसे घेतल्यात? कोणी घेतल्यात? तुम्ही घेतल्यात. सटकीनं वाजवेन आवाज चढवून बोलल्यानंतर. अहो तसं नाही भाऊ, पण असं तुम्हाला जो कोण बोललं ना, अक्षर तुम्हाला सांगतो माझ्या तळपायच्या अन्न मस्तकाला जाते. कशाला आबरू घालाव त्या जावाय बापू. आता एवढं सगळं जिथलं इथं असताना मग गोरगरिबाच्या मुंड्या मोरगाळ्या कोणी सांगितलं तुम्हाला? त्या बाळासाहेबाचं पैसे घेतलं होय तुम्ही? अरे कोणी केली पार्टी त्याच्या पैशाव? ए तुला गणा कुणाचं काय ऐकायचं येतून मला दम दिल्यासारखं बोलत मी रानात चापटी ना. आवाज नका दाखवू, थांब गा ना. थोडी डील काय दिली तुम्ही, माझ्या तोडूनच पतंग उडवायला लागला. आता महिन्याभरात ठीक आहे, फार फार तर काय मेथी शापू येईल, ऊस निघालं कारखान्याला घालवाय. मी अक्षरशः रामभाऊ कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याच्यावर तुम्हाला अक्षरशः प्राचार्य नेमणार होतो, पण तुम्हाला मी डायरेक्टर बॉडीत घेत नाही. कट. बायकोची जर शिफारस आणली ना तर मी तुम्हाला घेत नसतो. नको नको, तुमच्या युनिव्हर्सिटीत बी नको, तुमच्या कृषी विद्यापीठात नको, तुमच्या गावात चोरायचं नाही मला. मी काय म्हणतोय भाऊ, तुम्ही का करता एवढं खाऊ खाऊ? म्हणजे घरचं खायचं आणि लोकांचं बोलणं खाऊन घ्यायचं का? मला असं झालंय ना, घर सोडून निघून जा तुम्ही. हे बघा ना, सटकीन अशी वाजवून माझ्यावर काय आरोप घेतला तर अण्णा मी आता जातो दूध का दूध आणि पाणी का पाणी करतो. ओचाली जी लावले टाळ्याला करू नका. अरे मी महिन्यामध्ये कारखान्यावर ऊसाची लागण केल्यापासून 1 महिन्यात ऊस गाळप करायचं माझे धोरण आहे आणि त्याला पायकूट घालताय काय? अरे भाजीन कोथमीर ह्याच्यावारी तुम्ही दिवस काढणारी माणसं नका ना तसं करू. जावायचं पाय वाढू नका. आणि तू कोणी काय सांगतं ऐकत बसू नको. अरे मी बाळ्याचं पैसे खायला काय मोकळाय का? आणि बाळ्याचं मटण आणि बाळ्याचं पार्टी करायला मी काय मोकळाय का? मला माहिती, बाळ्या माझा दोस्त आहे, मी कसा बुडवीन? अहो तुम्ही दैवत आहे माझं, मला माहिती तुम्ही असं करणार नाही, पण लय बेकार बोलता. थांबा, त्याचं मी आधी कान हाणतो आणि जे कोणी तोंडाने त्याला बोललंय ना त्याचं तोंड हाणतो. नाही नाही, माझं कशाला कान हाणताय? अहो जिथं ऐकलं तिथंच मी सोडून दिलं. मी फक्त तुमच्या कानावर घातलं.
इथू माझं काय नाही संबंध. मी तो नाही, आधी मी जातो आणि बघतो. आणि जे तुम्ही मला बोलाय ना, शब्द माघारी घ्यावं लागतात. एका महिन्यात अक्षरशः कारखान्याला मी ऊस घालवणार आहे. लागण केल्यापासून कोथिंबीर लावा आणि चेपू लावा आणि खातो मी. अवघड आहे म्हणलं चांगली. महिन्यात मी कारखान्याला ऊस घालवणार आहे. अर्धा रमोडा आहे म्हणावं शिका आधी. नका टेन्शन घेऊ का. जाऊ दे, मी आई नको भिऊ. सुभाषराव, सुभाषराव, ओ सुभाषराव, सुभाषराव. बिल भरलंय की का बॉम्बालताय? अहो बिलासाठी नाही आलो सुभाषराव, माझं घर वाचवा. मी पाया पडतो तुमच्या, माझं घर वाचवा. काय झालं? हो मी तुमच्या पाया पडतो, पण माझं घर वाचवा सुभाषराव. घर वाचवा म्हणजे काय? घर पेटलं का पूर आलाय का काय झालंय? अहो पेटला असतं, पूर आला असता तर मी त्याच्यातून वाचलो असतो, पण त्याच्यापेक्षा लय बेकार झालंय राव. काय झालंय? हो त्या बाळासाहेबांनी त्या माझ्या घरामध्ये अशी काय भांडणं लावल्यात, माझ्या त्या बायकोचं कान असं काय भरल्यात. अहो कोण पुष्पा, कुठली पुष्पा? त्या पुष्पाचं नाव घेऊन माझ्या घरात पर आग डोम लावलाय त्या बाळासाहेबांनी. तुमच्या घरात पुष्पा ना आमच्या घरात शिबून रोज डोंबाळा चाललाय. कोणाला सांगता घरोघरी मातीच्या चुली? तुमचं काय मला घेणं देणं नाही, पण पुष्पा एकच मला माहिती आहे, ती पुष्पा. त्याच्यानंतर पुष्पाच बघितली नाही हो. अरे काय होय आज माझ्या पण घरात दुपारी बायको बाजारला गेली. हा 5 मिनिटात माघारी. आईस्क्रीम ही सगळंच बाजूला, टेबलावर डायरेक्ट पिशवी आपटली. अहो पण माझी बायको घर सोडूनच निघून गेली हो. त्याचं काय करायचं? आपण कशावर भांडण झाली तुमची? कशावर ना काय, त्या बाळासाहेबांच्या घरी काय गेलो मी, त्याच्या लाईट बिल भरला नाही त्यांनी. 1200 रुपयाचा लाईट बिल त्यांनी भरला नाही. मी त्याच्या बायकोला नीट फक्त सांगितलं, लाईट कट केली. ह्या माणसांनी माझ्या घरी येऊन पार माझ्या बायकोला नाही ते सांगितलं राव. नाही लाईट कट केली म्हणून तसं करतोय तो बाळासाहेब. काय तर तुम्ही उद्योग वाढवलेला असणार आहे. कशाचा काय उद्योग वाढवतोय? खालच्या आळीला का सारखं असता तुम्ही? खालच्या आळी वरच्या आळी, मग तुमची राहत माझी एक तर माझ्या डोक्यातली आळे हल्ली. आळे मिळे गो पचळी बंद करा. सुभाषराव चला माझ्या बरोबर. कुठं? तुमच्या देखता नाही धुतला बाळाला तर बोला. सोडवा कोणतरी. त्या बाळासाहेबावर का आरोप करताय? ही म्हणतात बाळासाहेबांनी घरात भांडण पेटवलं, तुम्ही म्हणता की माराय जायचंय म्हणून. सोडवाय कोणतरी पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलो, नाही तर मी परस्पर मारू शकलो असतो. नाही सोडवाच लागेल ना, खाली पाडून मारल तुम्हाला ती. सुभाषराव अख्खा गाव जरी आलो ना रामभाऊच्या विरोधात, रामभाऊ भेट नाही. परत तुम्ही म्हणता पेताडाला मारलंय. आपण ते पेताडालाच हो, त्याच्यावर हात उगारणार तुम्ही. पण काय केलंय काय त्यांनी तेव्हा मारायला? त्याला केलंय काय म्हणजे? गणात ताला तना तना करत होता. त्या संगीताबाई गणाला म्हणल्या रामभाऊनी बाळासाहेब 1200 रुपये खाल्ल्यात. कवा मी खाल्ल्यात? कवा बडावल्यात? बाळाला म्हणले पार्टीला टाकला, मटणाला टाकला. काय चुकलं त्यांचं? काय चुकलं म्हणजे? परवा हाडकं कुणाची फोडत होता त्या हॉटेलमध्ये? तुम्ही बिल देणार होता ना त्याचं? ते सांगतो, मी काउंटरवर गेलो तर तो माणूस सारखा 100च्या नोटा माझ्या पुढे नाचवत होता. तुम्ही आपली बडीशेप खाल्ली की गेला बाहेर निघून गाडीकडे. पण बिल तुम्ही देणार होता ना? त्यांनी नाही देऊन दिलं बिल. दिलं त्यांनी स्वतः मला म्हणलं की बायकोची शपथ आहे, रामभाऊला बोलू नका. आणि होच बाळ्या त्या संगीताबाईला म्हणला असतात मला लुटलं रे गरीबाला, भावाला लुटलं. आणि ते आले असताना ताना करत संगीता वहिनी. अहो तुमचं राहू द्या बाजूला. इंटरनॅशनल पुढाऱ्याला हात लावता लाज नाही वाटत? पाया पडतो. पुढे काढू का? अहो पाया पडतो तुमच्या दोघांच्या. पण माझी भांडण लावलं पुढे काय झालंय? अहो माझी बायको घर सोडून निघून गेली. काय? तो विषय महत्वाचा नाही. बाळ्या ह्यो पण विषय महत्वाचा आहे रामभाऊ. अहो बायको गेली बाजून, ते विषय महत्वाचा नाही असं कसं बोलताय राव? गेलं कुठं आता? आता ती मला काय माहिती कुठे गेली, ती स्टँड कर गेली का कुठे गेली, माहेरा पार निघून चालली म्हणून. प्रत्येक वेळेस वेगवेगळी बाई तुमच्या गाडीवर असती. आम्ही कुठली खरी बायको सांभाळतो? अजून पेटवता काय तुम्ही? तुम्ही काय मला काय जाळायचाच विचार केला काय? हा 1 मिनिट फोन लावा. 1 मिनिट. छोट्या कुठे रे तू? स्टँडवरच आहे. स्टँडवरच आहे छोट्या. ऐक की तिथं पाटोळे वायरमनच्या काकीत का नाही? अरे त्यांची बायको तर ते स्टँडवर असेल तर त्यांना पटकन म्हणाव घरी बोलावलंय, काहीतरी गोंधळ झालाय, तुमच्या घरी सगळी गेले, ती अध्यक्ष सगळे गेलेत म्हणाव, पटकन या म्हणाव. जाऊ नको देऊ, जाऊ नको देऊ. थांबा की मी बोलतोय की राव. एक तर बांधता येईन आता सांगताय बाई. जाऊन देऊ नको त्यांना, पटकन घेऊन ये त्यांना. हो त्याला फोन लाव, बाळाला फोन लाव. इथं ये म्हणा. बाळासाहेबांना नको येतील का? बाळासाहेब इथं अण्णांना लावतो, अण्णा बरोबर उचलून आणतात. हॅलो अण्णा, ऐका की बाळासाहेबांना आणि वहिनी साहेबांना इथं पाटोळे वायरमनच्या घरी घेऊन यावं. अहो लय मोठा डोंबाळा वाढवलाय बाळासाहेबांनी. तुम्ही पटकन या, हिथं आल्यावर सगळं कळतंय. रामभाऊ आम्ही वायरमनच्या हिथं जातोय, तुम्ही पटकन घेऊन या वहिनींना आणि बाळासाहेबांना पळून जायला अण्णा. या लवकर या. लवकर या म्हणा, ताबडतोब निघा. आणता का तुम्ही बोलून बाळासाहेबाला? या.
चला चला घरी तुमच्या. चला केलं चला की आम्हाला घराचा रस्ता माहितीये का तुमच्या? चला. बघा की कुठवर आलाय तो छोट्या. करा की फोन त्याला पटकन. दम निघणच होय का नवीन लग्न झाले उद्योग वाढवताना नाही आलं तुमच्या लक्षात? तुमची गेल्यानंतर तुम्हाला काही चैन पडणार आहे का सांगा बरं. एक फोन परत एकदा करा की हात जोडतो राव मी. आमची गेल्यावर नाही ना तुमच्या दारात आलो चला म्हणून मिटवायला. करा फोन करा. येतील बघा कुठवर आलाय. अहो ते जागीरदार कसं आहे ना अजून नोटा मुसतोय नोटा हटेलात गावभर माझ्या नावाने बॉम्ब. पण त्या बाळासाहेबांनी जे काय केलं ना लय चुकीचं केलं राव. एखाद्याच्या घरामध्ये आग लावायची म्हणजे काय कमाल आहे काय राव. हो वायरमॅन नीट बोलायचं बाळ्याला. अहो बाळासाहेबांनी मला माझ्या घरात जे काय केलं ते वाईट केलं. काय केलं तुमच्या घरात? अहो बायको निघून गेली की राव. वायरमॅन म्हणजे तुम्ही लपडी करणार आणि आणणार बाळ्यावर. कुठली लपडी ती माहिती तरी पाहिजे ना. मग सुभाषराव काय म्हणत होता खालच्या आळीचं खालच्या आळीचं? कसली खालची वरची मधली इकडची तिकडची आळी कुठली काय मला काय माहिती राव. डीपी एक दिवसात बसतो ह्यो माणूस 8 दिवस डीपी बसवायचा तिथं सारखा. अहो वायरिंगचं काम माझी मला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का त्यातलं? गावातल्या माजी सदस्य महिलांनी अशी तक्रार माझ्याकडे केली ती वायरमॅनचं 8 दिवस एका जागावर काय काम आहे. अहो डोळ्यावर येऊ नका. डोळ्यावर कुठं मी डोळ्यावर पण आणि कपाळावर पण येत नाही. मी मला 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 आला आला छोटे. आली का आलीस? आताच तर तुम्ही छोट्याला सांगितले ना घेऊन यायला. हा आली तशी फिर माघारी परत. जाऊ का? जाऊ वहिनी. आता तर रडत होता. हो जाऊ वहिनी थांबू नका. नाही थांबा. थांबा कळतं का तुम्हाला काय? हा आता का कोळतीला आलता कुठं बायको आली माझी बघा कुठं आली आणि जा म्हणताय. बरं बसा ताई बसा बसा. तिला काय माझ्या जीवाची काही काळजी आहे का नाही राव? हा धडधडीत कुणाचं काय ऐकायचं लगेच घर सोडून जायचं असतं काय? धडधडीत गजरा घेऊन गजरा दिला कुठल्या तर पुष्पाला म्हण. अगं कोण पुष्पा? कसला पुष्पा? बघा पुष्पा आपला पुष्पराज आला. पुष्पराज आला आपला बी. अण्णा उगाच आणायचं राव तुम्ही. काढला कुठं नाही तर मी येत नव्हतो. मला एक तर कसं माहिती का अरे भाऊ एक तर उद्योग वाढवायचा नाही आणि परत वाढवलं तर मिटवा बसायचं नाही. आपली सरळ मार्गी करा माणसं तिला सुद्धा आपलं काम कसं असतं. माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे. परवा दिवशी आपण जेवायला हॉटेलमध्ये गेलो. मग गेलो तर सुभाषराव बिल छाती ठोकून सांगतोय जाणार. सुभाषराव बिल भरणार होतं तू का दिलं? का माझ्या मित्राचं बिल मी देऊ नाही तर काय करील मी? कोणी बाकीच्या लोकांचे का कारण आहे? अरे पण तू त्या वहिनींना मला संगीता वहिनींना मला बुडावलं 1200 संगीता ताईची माझी भेटच नाही. त्या वर्णात त्या पशीन का नाही तसला मला बोलला. कोणी काय बोलाल? मित्र मैत्री विश्वास ठेवता का नाही तुम्ही? वहिनी हो का त्या दिवशी आमची काही चूक नव्हती. आपण बघत नसतो कोणाकडे. थांबा 3 जण हॉटेलमध्ये गेलो मी बिल द्यायला गेलोय. ती 100च्या नोट माझ्या पुढे नाचवतय. 1200 रुपये होतं. झालेलं बिल ह्यानी दिलं. बिल सुद्धा मला देऊन दिलं. मला काय माहित नाही माझ्या घरातली लाईट तुडली. मी कोणाचा बोलत नाही. अण्णा मी सांगा बोलत नाही तुझ्याकडे म्हणून. त्यांच्या संग बोलत नाही त्यांच्या भाऊजींसंग बोलत. अरे बोला आमच्या पुढे आता भांडायचं नाटक करणार आणि संध्याकाळी गुलू 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 बोलत बसणार. आमचं आम्ही काय पण करू. तुला काय द्यायचं की नाही? हो तिकडे गुलू गुलू करा नाही तर उलू उलू करा. मी तिकडे तोंडाकडे पण बघणार नाही. हो तिकडे बघा बघू नका. ह्या बिचाराच्या घरी डोंबाळा कोणी केला? आमचं गुलू गुलू का बंद केलं तुम्ही? तुम्ही काय काय सांगितलं हिला राव? ती तुमचं तुम्ही बघा. ह्या माणसाला सगळं माहिती काय झाली ती. काय काय सगळं माहिती. काय त्यांनी बोलायचं. काय झालं सांगा बरं. त्यांनी बोलायचं. कुठल्या तर पुष्पासोबत त्यांचं लफडं चालू आहे. अहो कोण पुष्पा? निळी काळी जांभळी पिवळी मी अजून तिला बघितली पण नाही राव. कसली पुष्पा? काय कोण पुष्पा? मला आई शपथ हो काय माहिती. तुम्हाला कोण सांगितलं? बाळाभाऊजीने सांगितलं गजरे दिले होते पुष्पाला द्यायला. विचारा बाळाभाऊजीला. होय बाळासाहेब ती त्यांना विचारा. आता हो मलाच काहीच राव. मला काहीच माहित नाही कोण पुष्पा कसला गज नाही ग. कुठलं गजर कुणी आणलं होतं गजर? खालच्या आळीला बघा सुभाषराव भाऊजीलाही दिली ते म्हणा पुष्पाला दे म्हणून. हो काय कळतं का तुम्हाला? अगं तुझी शपथ नाही ग. मला काहीच माहित नाही कोण पुष्पा. माझ्या देवाची शपथ नाही. काय हा सांगा की काहीतरी राव. यांनी गजर दिलते काय तुमच्याकडे? मी सांगतो काय झालं ते. मी ह्यांना म्हणलं होतं 4 दिवसात बिल भरतो. ह्याने परत घरी जायची काय कारण होती? घरी गेलं आणि हिच्या कानात थुकलं तुमच्या नवऱ्याला ही 2 जण लुटते ती त्यांची मित्र आणि तुमच्या नवऱ्याचं या दोघांनी मात्र केलंय म्हणून. नाही कोणी नाही. खरा बोल कोणी.
काय बोलली खोटं? बघा मी लुटतो बिटतो मी काय बोललो तुम्ही आमचं नाव सांगितलं होय. हो लाईट बिलाचे पैसे त्यांनी हॉटेलमध्ये खर्च केले तेच जर लाईट बिल भरलं असतं वरतून मला अधिकारी लोक बोलते तो माझं काय चुकलं सांगा. ए थांब वहिनी अहो अक्षरशः आम्हीच बाळूला जेवाय नेतं सुभाषराव त्याचं बिल भरणार होतं ह्यानी स्वतःच पैसे घालवलं आणि ते आमच्या वालं वहिनीचं. तुम्ही काय बी सांगा मी ह्यांना घरात घेणार नाही. माझी लाईट अरे कोण येतो घरात तवा या अण्णांच्या मुळे आलोय मी. बाळा म्हणजे काय तुमच्यासारखा बायकांचा काय बोलणार दुर्गा एक तर त्यांना बळबळ मी घरी आणलंय बाळासाहेबांना स्वाभिमानी माणूस आहे आणि वायरमन एक तर तुम्ही काम करताना पक्षपात करता कुणाचं कनेक्शन तोडता कुणाचं ठेवता नियम सगळ्याला सारखा लावा आणि त्यांनी पैसे कुठे खर्च केले कशाला उचापत तुम्हाला 2 दिवस म्हटलं ठेवावाय 2 दिवस वाटण पण करून दिली नाही. अहो वाटण मी तुम्हाला माझ्या घरचं वाटण देतो पण मला त्यांना सांगा उद्याच्या उद्या मला लाईट बिल मी तुमचं लाईट बिल देतो. आणि त्या पुष्पाचा विषय मी मिटवतो सांगा. खालच्या आळीला डीपीचं 8 दिवस काम चाललं होतं. खालच्या आळीला बिल लागण्याची एक पुष्पा आहे का नाही तिच्या घरापाशी डीपी होता. तुम्ही मिटवताय का पेटवताय ती सांगा पहिलं. ऐका मी सांगतो ए तुम्ही आपण मित्र आहे ना आपल्या बायकांच्या मुळे वाट घालायचंय का? माझे मित्र आहेत मी अन्न त्यांना जेवाय घालेला तर काय पण करेल. माझा मित्र आहे तुमच्या खुशीने घातलं म्हणजे काय बोलायचे कारण आहे माझ्या मित्रांना. आणि मी काय म्हणतो सुभाषराव यांनी बायकोच्या सांगायला नाही पाहिजे ना मित्रांनी काय केलं. मी तुमच्या पाया पडतो मी तुमच्या घरी जाऊन खोटं सांगितलं कारण ही माझ्या बायकोच्या कानात हे थुकलो नाही फक्त आमच्या नवरा बायकोच्या भांडण लावणार मजा वाटली ना. अहो भांडणं मी लावते भांडणं माझा तो उद्देश नव्हता. 2 दिवस मला काय नाही घरी तुकडा सुद्धा मी तुम्हाला मी देतो काय तुम्ही नका काळजी करू. वहिनी मी माफी मागतो चांगलं वायरमॅन पण भांडण लावलं मग माझं डोकं हलतं. आता लक्षात आलं. थांबा रामभाऊ म्हणजे वायरमनने लाईट कट केली आणि भांडण लावली भांडणं लावली म्हणून तुम्ही गजरे घेऊन ह्यांच्याकडे गेला आणि लावलं 10 रुपयाचं गजर अण्णा गजरवरून मला आठवलं दुपारी बायको गजरवरून माझ्यावर भांडत होती. हो मला गजर का दिलं नाही तुम्ही लग्न झाल्यापासून मीच गेलतो तिथं पण मीच वहिनी यांना 1200 रुपये उसनं मागितलं होतं. वहिनी असला माणूस आहे बघितलं का माझ्याही घरामध्ये मग नाही अध्यक्ष मी 1200 रुपये उसनं मागायचो ना तुम्हाला. आपण म्हणायचं ना कशाला पाहिजे तुम्ही प्रत्येकाला पैसे दिले की पिऊन घालवता. वहिनी काय करतो ही माणूस. बघा अण्णा सगळ्यांना गजर देतात मी मला एक साधं फुल आणलं नाही. बाईला दिलाय बघा जरा कुणाला 3 जणांना कुणाला दिला मग. ये सुवर्णा वहिनी माझी बहीण आहे मोठी त्या पण माझ्या वहिनी त्या दोघींना फक्त तरी गजरा काय नवीन लग्न झालंय. थांबा बाळासाहेब काय झाडाला फुल गावलं मिटव. आय लव्ह यू. एक तर बाळासाहेब कधी कोणाची खोड काढत नाही आणि असं जर कोणी बाळासाहेबांची खोड काढली तर प्रत्येकाचा कंड माझ मोडतो डायरेक्ट. हे माहित असून तुम्ही हे कुठाने कशाला करायचे वायरमन. अण्णा तापू नका थांबा. वायरमॅन कशाला तुम्ही बिनकामाचा ताप देत नाही देत ताप. त्याच्यामुळे त्यांनी येण्यासारखं केलं आणि सुभाषराव ते 1200 रुपये वहिनी हात जोडून माफी मागतो. ती लाईट बिलाचं पैसे होतं आम्हाला माहित नव्हतं पण हो का उद्या सकाळी वायरमन रामभाऊकडून माझ्याकडनं पैसे घेऊन जायचे आणि लाईट जोडायची उद्यापासून नाही. आता हित न उठलं की पैसे घ्यायचं नाही आमच्याकडनं पैसे घ्यायचं. पैसे नाही पकड बघतोय राव लगेच मी आजच बरं का मी तुम्हाला दोघांना पण सांगतोय मला आमदार साहेब लाड मसाले करते आमदार साहेब म्हणजे बाळासाहेब तुम्हाला नुसता कुणी गावात दम दिला ना मला फोन करा मी इचलकरंजीलाच लावे ना तुम्हाला कामाला. कोण नाही माझ्या ओळखी पाळखीचं हिथं आमचं बस्तन चांगलं बसले नका तसं काय आजच तुमची लाईट जोडतो का नाही बघा फक्त ती पुष्पा कोण आणि सांगा बाळासाहेब चुकीचा कधी वागत नाही. माझा मित्र माझ्यावर प्रेम करतात. त्यांना बोल नको. 9 लाख रुपये हिच्या खात्यात होतं मी सांगेन सगळं. हो बाळासाहेब 9 लाख रुपये बापाची घटना घेऊन आलते काय हक्काने त्यांनी पण विचारलं पाहिजे ना. पण हे बिल देताना आम्हाला माहित नव्हतं की ते लाईट बिलाचं पैसे ह्यांना तरी कळायला पाहिजे ना काउंटरवर करायला. दुर्गा समजून घ्यायचं शेवटी कसं असतं प्रतिष्ठा असते बरं का डोळं खाली. बाळासाहेब तू वाटत असेल बाळासाहेब रांगत येईल. बाळासाहेब रांगतच जातो आम्हाला माहित आहे. भाकरीच्या एक दिवस वहिनीनं दार लावलं तर उचकून घरात वळो तुझं ऐकून घेते म्हणजे आम्हाला बैल म्हणतो का गपक्याचा हे बघ मग विषय मिटला. विषय कसा मिटला वहिनी अजून बघती तशी रागात माझ्या वहिनी घरात मागितलं तुझा बाप यायचा का मिटवायला. नीट बघा वहिनी साहेब द्या की राग सोडून नका बाळू कोण रागाने बाळू
वहिनी पण चांगल्या आहेत. बघ की कशी बघती ती नीट बघतात की नीट बघते का? बघतात. हा. हा. नीट बघितलं तर मी ऐकेल तुमचा. मला घरात घेतलं या नाही इशे म्हणजे काय सोडून. job आहे काय? असली बायको असते का? बघा, इथनं उठलं की बाळासाहेबांची लाईट आम्ही पैसे देणार, लाईट बिल भरणार आणि लाईट लावून घेणार. सो माझा संशय मिटला. बाळासाहेब मी देतो लाईट बिल. आम्ही देणार आहे, आम्ही देणार. तुम्ही भरा ना अण्णा, तुम्ही मला 1000 द्या. पाटोळे आताच्या तबाळूची लाईट जोडून लगेच आणि वहिनी थोडस वायरमनकडे लक्ष द्या. ऐका ना, वहिनी, असं तुम्ही थोडंफार भांडण झालं की लगेच बाहेर गाठायची भाषा करताय. तिथं आम्ही चांगली माणसंही मिटवणार आहे. तुम्ही 4 गावं बघितल्या ती, अजून कुठं बदली झाली तिथं काय वाद झाला म्हणजे काय घरीच निघून जाणार. सगळेच रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव सारखे प्रत्येक गावात चांगली माणसं असतीलच असं नाही. चला शेवटचा दिवस गोड व्हावा. या क्षणी तुमच्या घरात चला आणि चहा घेऊ. चला चला गोड धोड तुम्हाला आणू का सांग घेऊन जाऊ? गजरा आणू का? गजरा सांग घेऊन जाऊ. नको.